गेले 15 दिवस सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होईल आणि पुणे महापालिकेमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित लढतील असं सांगितलं जात होतं. तशा चर्चा जोरदार सुरू होत्या. बहीण भावांमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं कम्युनिकेशन होतंय अशा बातम्या बाहेर येत होत्या. मात्र आज दुपारनंतर अचानक या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आघाडी होण्याच्या बाबतीमधला जो निर्णय होता तो चिन्हावरून फिसकटल्याची माहिती समोर येते. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांना दुपारी भेटायला गेलेले होते. मात्र अजित पवार यांनी सगळ्या उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी असा आग्रह धरलेला होता. जागा ज्या आहेत जागा वाटपांच्याबद्दल एकमत झालेलं होतं. मात्र असं जरी असलं तरी चिन्ह जे ते चिन्ह हे घड्याळच राहील अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आणि ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते. त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याशी जेव्हा चर्चा झाली स्थानिक पदाधिकाऱ्यांची तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं चिन्ह ही आपल्या पक्षाची ओळख आहे. त्यामुळे काही जरी झालं तरी आपले उमेदवार हे तुतारीवरतीच लढतील, तुतारीच्या चिन्हावरती लढतील. मात्र तसं जर मान्य नसेल तर तातडीनं महाविकास आघाडीबरोबर आघाडी जी आहे ती करून निवडणूक लढण्यासाठीच्या बैठका सुरू करा. आज सकाळपासून काँग्रेसला त्याचबरोबर शिवसेनेला या संदर्भातले निरोप देण्यात आलेले होते. दुपारी एक महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे जयंत पाटील हे 2.5 तास मातोश्रीवरती दुपारी गेलेले होते. हे सगळं झाल्यानंतर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये या शांताई हॉटेल जे आहे त्या शांताई हॉटेलमध्ये रास्तापेठेतल्या महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं विशाल तांबे, त्यांच्याबरोबर अंकुश काकडे, आमदार बापू पठारे, अश्विनी कदम, मनाली भिलारे असे पदाधिकारी आहेत. तर शिवसेनेच्या वतीनं गजानन थरकुडे, वसंत मोरे आणि काँग्रेसच्या बाजूनं अरविंद शिंदे आणि अभय छाजेड हे सगळेजण या बैठकीला बसलेत. एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती याच्यामुळे अधोरेखित झाली आहे. जो वेग किंवा जो मोमेंटम दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यानं घेतलेला होता त्याला आता खोडा बसलाय आणि त्याची आणखी एक दुसरी बाजू जी समोर येते त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं पुण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होणार होती. मात्र याही युतीमध्ये बिघाड झालेला आहे आणि कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र जाण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात. त्याची चाचपणी केली जाते. साधारणपणे 40 ते 50 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लढवायच्या आहेत पुण्यामध्ये त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि त्या दृष्टीनं भाजप त्यांना स्पेस देऊ शकत नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आघाड्या ज्या आहेत त्या आघाड्या तुटताना दिसत आहेत, युत्या ज्या आहेत त्या तुटताना दिसत आहेत आणि नवीन फॉर्म्युलेशन्स जे आहेत ते समोर येत आहेत. एक मात्र नक्की होताना दिसतंय आता पुणे महापालिकेची निवडणूक ही तिरंगी होईल असं दिसतंय. एका बाजूला महाविकास आघाडी असेल, एका बाजूला अजित पवार असतील, त्यांच्याबरोबर जर एकनाथ शिंदे आले तर ते आणि भाजप असा तिरंगी सामना जो आहे तो पुण्याच्या महापालिकेत बघायला मिळेल. मात्र एक नक्की बैठकांचं सत्र सुरू आहे. सातत्यानं तराजू जो आहे तो एका बाजूला कलतोय, दुसरीकडे जातोय. मोमेंटम जो आहे इलेक्शनचा तो सतत बदलताना दिसतोय. फॉर्म्युलेशन जी आहेत ती बदलताना दिसते. त्याच्यामुळे उमेदवार आणि पर्यायाने मतदार सगळे भावचळून गेलेले आहेत. नेमकं सुरू काय या आघाड्या युत्या यांना कुठली वैचारिक भूमिका आहे का, हे कशासाठी केलं जाते, निवडणूक लढवायची की विरोधकांची स्पेस संपवायची, अशा अनेक गोष्टींनी या युत्या आघाड्यांची कॅल्क्युलेशन जी आहे ती सतत बदलताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.